लोकांनी म्हणजे पंकज भाऊला स्वीकारलं आणि त्याच्यानंतर ओबीसी महिला असं आरक्षण आल्यामुळे आमच्या वहिनी स्मिताताई पंकज कनसे यांना शिवसेना पक्षाचं अधिकृत तिकीट भेटलं आणि बेल्ले गटातून राजेंद्र बबन पिंगट आणि राजुरी गटातून शांताराम लक्ष्मण दाते असे या दोघांना उमेदवारी होती। त्यामध्ये पठारावरून देखील उन्हाळ्यामध्ये पंकज भाऊंनी वाढदिवसाचा खर्च टाळता 130 टँकर पाण्याची हे सर्वांकरता वाटले होते। लोकांनी ओळखलं की त्यांच्यासारख्या म्हणजे काम करणाऱ्या माणसाला आपण म्हणजे सोबत उभं राहू आणि विकासाचं राजकारण करू। त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या झाल्यात त्याच्यामध्ये मतदार राजांनी स्पष्ट कौल दाखवलाय 7 तारखेला। त्यामुळे पुढच्या उमेदवारांची जी माणसं आहेत म्हणजे विरोधी ते इथं कोणच दिसून येत नाही। हो, त्यांना मान्य केलेला आहे त्यांनी पराभव मान्य केलेला आहे। तो आम्हाला मतदानाच्या दिवशी समजलेला आहे आणि आपला विजय हा नक्कीच आहे। आणि त्यांनी आम्हाला हिनवलं होतं की हे सगळे तरुण आहेत, हे तरुण एकवटल्यावरती तरुण काय करू शकतात, यांच्यासोबत मोठी ज्येष्ठ पिढी नाहीये। पण त्यांना 7 तारखेला जे मतदान झालं त्याच्यावरती त्यांना निश्चितपणे अंदाज आलाय की तरुणांनी सगळं वारं फिरवलंय आणि राजुरी बल्ला जिल्हा परिषद गटामध्ये धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही असं त्यांना कळून चुकले। पूर्ण युवा वर्ग पंकज भाऊंच्या मागे आहे आणि हा युवा वर्गच पंकज भाऊंना पुढे घेऊन जाणार आहे आणि यांनी हे लक्षात ठेवायचं आहे। हा विजय आमचा कन्फर्म झालेला आहे। आम्ही फक्त इथे आलेलो आहे की शिक्कामोर्तब करायला, बाकी काही नाही।